फायनली वी रीच ॲट आवर डेस्टिनेशन भावांनो. आता जवळजवळ अर्धा तास मी गाडीत झोपूनच काढला आहे आणि फायनली आम्ही शारदा देवी मंदिरला पोहोचलेलो आहेत. बघू शकता तुम्ही. फायनली ओके, लेट्स गो. आता इथून तुम्हाला दाखवतो मी की ॲक्च्युली कसं आहे म्हणजे. ओके, मंदिर लांबून बघणार ना तुम्ही, लय मोठं दिसतंय, एकदम जबरदस्त वाटतंय. थांबा तुम्हाला दाखवतो मी. भाई इथं एकदम खुलं प्लेग्राऊंड आहे आणि गार्डन एक प्रकारचं, आणि हा मंदिर आहे. चला आज जाऊन बघूया कसं आहे. तर भावना आम्ही मेन टेम्पल करत निघत जातोय, म्हणजे इथून प्रत्येक गोष्ट नाही का डिटेल करत काय म्हणतो. चल, तो पण टेम्पलच आहे ना. तो जुना टेम्पल आहे. कसं आहे. मला नाही 3,500 वर्ष जुना टेम्पल आहे. वाव, त्याचं बघायचं आता. चल मग. भाई काय काले लोकांना सनलाईट म्हणजे एक वरदान आहे. कॅमेरामध्ये ॲटलीस्ट उचलून दिसतो आम्ही. कालपासून आपण 2 टेम्पल कव्हर केलेत, एक परशुराम मंदिर आणि आता एक शारदा मंदिर. अजून एक जो की मामा म्हणतो जवळजवळ 3,500 वर्ष जुना आहे. आणि चॅट जीपीटी देवता आहे. तिथं गेल्यावरती आपल्याला खरं आहे का खोटं कळेल, पण वी आर एक्सायटेड. मला तर नाव पण विसरतो लक्षात. कुणकेश्वर मंदिर, जो की इथून अराउंड किती लांब आहे रे. 40 किलोमीटर. लेट्स गो. तिथून नंतर मग आपला नंतर हा लास्ट असेल आपला. तिथून मग आम्ही जाऊ डायरेक्ट शेवटला गणपतीपुळे, जिथं आम्ही स्टे करणार आहे आज. ओके, ट्रिपचा पहिलाच दिवस आहे आमचा, तरी भाई माझी तब्येत डायरेक्ट डाऊन झालेली वाटते. फुल दमलो आहे मी. मे बी कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडला असेल. मोशन सिकनेस. काल जो दमलो आहे, उलट्या केल्यात, गेम झाला आहे. आज आराम करायला लागतोय दीपक फुल रात्री झोपल्यानंतर. मला वाटत नाही असं फक्त असा अंग टाकेल ना डायरेक्ट 2 मिनिटात झोपेल असं वाटतंय मी. फिरायचं झोपून. उद्या बीचवरती राडा होणार वाटतं आपला. बीचवरती फुल ऑन. गाडीचा स्टेटस बघायचं का. थांबा गाडी दाखवतो. हा आहे आमचा मॉन्स्टर. काय चालतो 100-120च्या स्पीडला. फील पण नव्हत. जरा पण धूल माती उडली नाही गाडीवर वाटते असं वाटतं. एकदम जशी आहे तशी चकाचक आहे.